जीवघेण्या अपघातातून दोघे जण बचावले। राधानगरी तालुक्यातील धामोड शिरगाव रस्त्यावरील घटना। पन्हाळा तालुक्यातील कोदवडे येथील बोलेरो जीप काल धामोड तुळशी धरण मार्गे शिरगावच्या दिशेने जात असताना समोरून धामोड येथील पाणीपुरवठा कर्मचारी तानाजी पाटील एका महिलेसह धामोडला येत होते। नेमके त्याच वेळी भरधाव येणाऱ्या बोलेरो जीपला टक्कर होण्यापासून ते बालंबाल बचावले। तानाजी पाटील यांनी प्रसंगावधान दाखवत दुचाकी थांबवली तर बोलेरो जीप तुळशी नदीच्या बाजूने असलेल्या फलकाजवळ मोठमोठे दगड आहेत त्यास थडकून नदीत जाण्यापासून वाचली। सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेले सदरचे दृश्य अंगावरचा थरकाप उडवणारे आहे। या घटनेत मोटरसायकलवरील दोघे जण आणि बोलेरो चालक बचावले। काळ आला होता पण वेळ आली होती असेच या घटनेकडे पाहून म्हणावे लागेल। सदरची घटना काल मंगळवारी 30 जुलै रोजी सायंकाळी 4 वाजता राधानगरी तालुक्यातील धामोड येथे घडली। सुदैवाने या जीवघेण्या अपघातातून दोघे जण बचावले। धामोड ते शिरगाव रस्त्यावरील तुळशी धरण मार्गावर हनुमान पाणीपुरवठा स्कीम नजीक असणाऱ्या ओढ्यावरून जाताना चढ असलेले धोकादायक वळण आहे, तर तुळशी धरण मार्गावरून खाली येताना हॉटेल टर्निंग पॉइंट पासून तीव्र उतार आहे। या उतारावरच रस्ता दबलेला आहे। पावसाळ्यात येथे सुमारे 2 फूट पाणी साचते। वळणालगतच पूल आहे, यामुळे या ठिकाणी आजपर्यंत अनेक वेळा अपघात झाले आहेत। उतार आणि वळणाचा अंदाज न आल्याने मोटरसायकल, चारचाकी गाड्या यांचे अपघात घडत आहेत। साधे दिशादर्शक सुद्धा लावण्याचा त्रास सार्वजनिक बांधकाम खात्याने घेतलेला नाही। यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग कधी येणार असा सवाल ग्रामस्थातून व वाहनधारकांच्याकडून व्यक्त होत आहे। सुदैवाने या ठिकाणी जीवितहानी झालेली नाही, तर या रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी प्रवासी वर्गातून जोर धरत आहे। या घटनेनंतर धामोड येथील सामाजिक कार्यकर्ते MD फडके म्हणाले, हा रस्ता वळणाचा व तीव्र उताराचा असून या ठिकाणी रस्ता दबलेला आहे आणि तिथे मोठ्या प्रमाणावर पाणी असते। येथे असणाऱ्या धोकादायक वळणामुळे वारंवार अपघात होत आहेत। प्रशासनाने व संबंधित विभागाने याची दखल घेऊन रस्ता उंच करावा आणि संभाव्य जीवितहानी टाळावी। नमस्कार, मी धामोड येथील MD फडके बोलतोय। धामोड ते तुळशी धरण या रस्त्यावरील हनुमान स्कीमच्या वरील कोपऱ्यावर रस्ता खूप दबलेला आहे। येथे पाणी 2 फूट तुंबते, त्यामुळे वरून येणारी वाहने पाणी चुकवण्यासाठी चुकीच्या दिशेने येतात। खालून येणाऱ्या वाहनांना मोठे वळण असल्यामुळे ती वाहने दिसत नाहीत, त्यामुळे इथे छोटे मोठे अपघात यापूर्वी घडलेले आहेत। कालच येथे एक दुचाकीचा व चारचाकीचा मोठा अपघात होता वाचलेला आहे। तरी प्रशासनाने या रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करून सर्वसामान्यांचे जीव वाचवावेत। धन्यवाद। दूधसागर न्यूज 9 साठी धामोड प्रतिनिधी अरविंद पाटील।